चला आज करूयात फेशियल, घरगुती फेशियलसाठी मी यूज करणार आहे हा किट आणि मी हा फेशियल किट भरपूर वेळा यूज केलेला आहे. सो पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल केस पूर्ण टाय करून घेऊयात, क्लोज. देन सेकंड प्रोटेक्शन. आता आपण हा फेस आहे तो आईसमध्ये असा डीप करूया. आता यूज करूयात ही क्लेन्झिंगची क्रीम. सब क्लेन्झिंग करून झाले. आता कॉटनने ती पूर्ण काढून घेऊया. बघा, सो मच डट. ओल्या नॅपकिनने फेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा. आता आपण स्टीम घेऊया आणि त्याच्यासाठी मी हे स्टीमर यूज करते आहे. स्टीम घेऊन झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काय असतील तर ते रिमूव्ह करून घेऊया. सो असं आहे स्टीम नंतरचा माझा चेहरा. आता आपण यूज करूया स्क्रब, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपले स्टीममुळे ना पोर ओपन झालेले असणार, त्याच्यामुळे स्क्रब केल्यावरती जो काय डर्ट असेल सगळा निघून जाईल. हलक्या हाताने करायचं, कारण आपली स्किन आता नाजूक झालेली असते, त्याच्यामुळे ते स्क्रब करून झाले 2-3 मिनटं. कारण स्क्रबचे बॉल जर चेहऱ्यावर राहिले ना तर आता आपण मसाज करू ना क्रीमने, ते इरिटेट करतील. आणि प्लस मी एकदम फेशियल एक्सपर्ट असल्यासारखी तुम्हाला टिप देते, विच आय नो, बट मला जे माहिती आहे ते मी कॉन्फिडंटली सांगते, कारण ते माझ्यावर तरी अप्लाय होतं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये स्मूदिंग जेल आहे. सो आता मी स्मूदिंग जेलसुद्धा 1-2 मिनटं मसाज करते. सो आता स्मूदिंग जेल पूर्णपणे ऑब्झर्व झालेली आहे चेहऱ्यामध्ये. सो आता अप्लाय करूया आपण मसाज क्रीम. त्याच स्मूदिंग जेलवरती पाण्याने पुसण्याची काहीच गरज नाही आहे चेहऱ्याला. आणि परत मी एकदा सांगते, हे माझं नॉलेज आहे, मे बी मी चुकीची पण असू शकते, पण माझ्या स्किनसाठी आतापर्यंत टचवूड ते वर्क होतं आहे. फेस मास्क आहे तो आपण अप्लाय करूया. मी ही घेतलेली आहे क्रीम. गुलाबजल टाकूया आपण. आता आपण 10 ते 15 मिनटं थांबूया. थोडासा कॉटन आपण डोळ्यांवरती ठेवूया. प्रॉपर सुकला आहे. सो आता मी ते वाईप करते. फेस क्लीन करून घेते एकदा परत चांगल्या पाण्याने. फायनली फेशियल हे करून झालेलं आहे. आय डोंट नो की ग्लो आलाय नाही आलाय, बट मला एकदम असं फ्रेश वाटते, क्लीन वाटते. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.